संजय राऊत यांच्याकडनं अजित पवारांचा पिंक सरडा असा उल्लेख करण्यात आला। पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं असं खासदार राऊतांनी म्हटलं। गुलाबी रंग महाराष्ट्राला लाभदायी नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे। राज्यात भगवा जिंकेल किंवा तिरंगा जिंकेल, पिंक कधीच जिंकणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची, आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला। लक्षात घ्या, महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला। ते काय पिंक झाले, पिंक सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी। आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे। कुठे जाणार मला माहित नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही। आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, हिंदू हृदय सम्राट, तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल, आणि आम्ही करतो आहोत। त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही, पिंक गेला। आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला, पिंक। काय साहेब, पिंक। मैंने मी त्याला एकदा बोले, पिंक रंग कहाँ से लाया आपने केसीआर जी, ये नहीं चलता है राजनीति में। नहीं, आप देखो हम जीत जाएंगे। मिलो, पिंक कभी जीतेगा नहीं। एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा। या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। शेलारांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। सरडा सुद्धा आत्महत्या करेल एवढे रंग संजय राऊत यांनी बदलले। खरं तर सरडा आत्महत्या केल्याची केसच त्यांच्यावर रजिस्टर होईल। प्रमुख आरोपी कोण? संजय राजाराम राऊत। जर सरड्याच्या परिवाराने तक्रार केली तर, कारण ते उद्धवजींबरोबर आहेत की पवार साहेबांबरोबर महाराष्ट्राला माहित नाही। ते राहुल गांधींचे मित्र आहेत की आदित्यजींचे, महाराष्ट्र अनभिज्ञ आहे। त्याचा रंग कधी कळत नाही। सभागृहात सीएच्या बाजूने, बाहेर सीएच्या विरोधात। ते आज महायुतीत आहेत, पण बाहेर येऊन सांगतात मुख्यमंत्रीचा चेहरा दांगा। त्यामुळे सरडा शिरोमणी संजय राऊत हे पदवी त्यांना आम्ही देतो। त्यांनी आणखीन एक जी काही घोषणा केलेली आहे, 50,000 दूत आले ना तुमच्या कानावर। काय योजना दूत, म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोहोचवण्यासाठी 50,000 दूत हे यांचेच चेले चपाटे असतात। 50,000 दूतांना 10,000 रुपये पर मंथ, म्हणजे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये। आणि यांना पोहोचवायचं नाही, ते आपल्याला पोहोचवायचं, पण यांच्या योजना पोहोचवणाऱ्याला 10,000 रुपये। मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील, त्याच्यातनं पैसा ओरबाडला जाईल। आणि हा सगळा घोळ जो आहे, हा सगळा जो गोंधळ आहे, हा पुढे चालू ठेवायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।